98वावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम इथं सुरू आहे। आज या संमेलनाचा तिसरा आणि समापनाचा दिवस आहे। या संमेलनाच्या निमित्तानं अनेक साहित्यिक समीक्षक मंडळी या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेली आहे। असेच एक साहित्यिक समीक्षक आणि महाराष्ट्राचे विचारवंत लेखक डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे माझ्या समवेत आहेत। अभिजात मराठी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अभिजात दर्जा आपल्या मराठीला मिळाला, पण म्हणजे नेमकं काय झालं, अभिजातता म्हणजे नेमकी काय असते, मराठी भाषा अभिजात आहे म्हणजे काय आहे, ह्याच्यावर ते नक्कीच प्रकाश टाकतील आणि आपण त्यांच्याशी या विषयावर बातचीत करूया। सर नमस्कार, या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे गेले 3 दिवस हे संमेलन इथे सुरू आहे। या संमेलनामध्ये आपण यावेळेला एरवी तुम्ही वेगवेगळ्या भूमिकांमधून वावरत आला आहात, कधी परिसंवादाचे वक्ते आहात, कधी तज्ज्ञ म्हणून देखील आपण सहभागी झाला आहात। तर यावर्षीच्या संमेलनामध्ये आपण कसे सहभागी झालात आणि या संमेलनाची फलश्रुती आपल्याला काय वाटते? यावेळीचं संमेलन थोडं विशेष संमेलन आहे, कारण की ते महाराष्ट्राबाहेर होत आहे आणि मला असं वाटतं की 1954मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये संमेलन झालं होतं। तसं तर महाराष्ट्राच्या बाहेर आजवर गेल्या 100 वर्षांच्या इतिहासामध्ये 25 संमेलनं झालेली आहेत आणि महाराष्ट्राच्या राजधानीतून आपल्या देशाच्या राजधानीमध्ये नवी दिल्लीमध्ये आणि अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे जे संमेलन होत आहे, मला असं वाटतं ते विशेष अन्वर्थक अशा प्रकारचं आहे। कारण की महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये, आणि तेही आपण पाहिलं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटन समारंभाच्या भाषणातून आपल्याला दिसलं की त्यांचीसुद्धा या सगळ्या वाङ्मय व्यवहाराकडे पाहण्याची किती नितळ दृष्टी आहे, किती निकोप दृष्टी आहे आणि त्यामुळेच मराठी भाषेला इतके वर्षांच्या प्रयत्नानंतर यावर्षी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला दिसतो। या संमेलनामध्ये आमचे काही मित्र आहेत, साहित्यिक वाचक, एक वाचक म्हणून, एक वाङ्मय प्रेमी म्हणून, एक सर्वसामान्य वाङ्मय प्रेमी म्हणून, वाङ्मयावर प्रेम करणारा म्हणून, आपल्या भाषेवर आणि आपल्या साहित्यावर आणि आपल्या संस्कृतीवर प्रेम करणारा एक रसिक वाचक म्हणून मी इथे आलो आहे। आणि आमचा गेल्या जवळपास 2 दशकांचा नेम आहे की आम्ही सगळे मित्र साहित्य संमेलन कुठेही असो, आपला सहभाग असो अथवा नसो, परंतु हा जो एक उत्सव आहे, ही जी एक ज्याला साहित्य जत्रा म्हणून आपण वाटल्यास, अर्थात त्याचं काही अवमूल्यन करण्याच्या अंगाने नव्हे, पण एक सर्व भारतीय भाषांमध्ये मराठी भाषेच्या या उत्सवाला एक पृथकात्मता आहे, एक वेगळेपण आहे की कोणत्याही भारतीय भाषातल्या साहित्यामध्ये अशा प्रकारचा उत्सव दरवर्षी होत नाही आणि तो होतो, आणि तो यावर्षी भारताच्या राजधानीमध्ये होत आहे। याची दुसरी मला याचा एक पैलू असा जाणवतो की हे जे नवं युग आहे, 21सावं शतक आहे, या 21व्या शतकामध्ये मराठी भाषा ही अभिजात भाषा तर आहेतच, मुळात ती याचा ज्ञानभाषासुद्धा झालेली आहे। आणि अभिजात भाषा आणि ज्ञानभाषा या दोन्ही गोष्टी, या दोन्ही पैलू मराठी भाषेला जे प्राप्त झाले आहेत, त्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये अधिवेशन होणं मला विशेष अन्वर्थक वाटतं। कारण की आता आपला मराठीचा वाचक हा वैश्विक झालेला आहे, बहुभाषिक झालेला आहे आणि म्हणून दिल्लीच्या राजधानीमध्ये जिथे सगळं विश्व एक प्रकारे एकवटलेलं असतं, त्या ठिकाणी मराठी भाषकांचं हे साहित्य संमेलन होणं, आणि त्याच्यामुळे आम्ही लोक या संमेलनामध्ये, जरी माझा कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभाग नसला तरी अनेक साहित्यिकांच्या भेटी होतात। साहित्यातलं जे एक जिवंत वातावरण असतं, पर्यावरण असतं, ते याच्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं। अनेक नवी पुस्तकं, नवं साहित्य, जे काही समकालीन काळामध्ये जे येतं, त्या समकालीन साहित्याशी स्वतःला जोडून घेणं, हे मला एक साहित्यिक किंवा एक समीक्षक म्हणून माझं कर्तव्य वाटतं। त्या सगळ्या गोष्टींशी आणि अनेक मित्रांच्या, महाराष्ट्रभरातले साहित्यिक, समीक्षक किंवा ललित साहित्यिक आणि मित्र आपल्याला याच्यामध्ये भेटतात आणि त्याच्यामुळे आम्ही या संमेलनामध्ये दरवर्षी येतो। याही वर्षी मी आलेलो आहे आणि हे देशाच्या राजधानीमध्ये होणारं हे संमेलन जे आहे, हे अभिजात भाषेच्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्या मराठी भाषकांना आणि मराठी साहित्यिकांना एक प्रेरणेचं आणि ऊर्जेचं केंद्र बनेल आणि याच्यातून एक नवी ऊर्जा घेऊन लोक पुढच्या भविष्यातल्या पिढ्यांच्या हातामध्ये, आपण ही मराठीची जी ध्वजा आपल्याला न्यायची आहे, ही मांदियाळी आपण जी पुढे नेत आहोत, नव्या युगामध्ये नव्या माध्यमांच्या पार्श्वभूमीवर, तर मला असं वाटतं की त्या दृष्टीने आम्ही या संमेलनामध्ये सहभागी झालेलो आहोत।
सर आत्ताच तुमच्या बोलण्यातनं अभिजात मराठीचा मुद्दा आपण उल्लेख केला. तर सगळ्यांना माहिती आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला वगैरे, पण ही अभिजातता म्हणजे काय आणि ती मराठी भाषेतली अभिजातता सामान्य माणसाला ती कशी समजू शकेल, ती थोडक्यात आम्हाला समजून सांगा. बघा की भारतीय भाषांच्या पार्श्वभूमीवर हा दर्जा दिला जातो. म्हणजे वेगवेगळ्या ज्या भारतीय भाषा आहेत त्यातली मला असं वाटतं की एक बहुतांशी बऱ्याच भाषांना म्हणजे ज्या प्राचीन म्हणजे अभिजात्यतेचं एक लक्षण असतं प्राचीनत्व. जी भाषा जवळपास 2000 वर्षापर्यंत ज्या भाषेतलं साहित्य आणि जी भाषा 2000 वर्षांपासून अप्रतिहत नदीच्या प्रवाहाप्रमाणे आणि त्या साहित्याचा प्रवाह चालत आलेला आहे त्याला आपण अभिजात म्हणतो. म्हणजे अभिजातचा आपल्याला माहिती आहे की क्लासिक हा जो इंग्रजीतला शब्द आहे त्याच्या अर्थाने पण अभिजात वापरतो आपण. तर अभिजात्यतेचं एक लक्षण असतं प्राचीनत्व, दुसरं लक्षण असतं सातत्यपूर्णता. म्हणजे आपण बघा तुम्ही की 2000 वर्ष जुनं गाहा सप्तसईसारखं काव्य असेल जे हालानी संपादित केलं होतं त्या काळातलं, किंवा त्याच्यानंतरचा गेल्या 1200 वर्षाचा ज्ञानदेवांपासून महानुभाव वाङ्मयामध्ये आपल्याला संपूर्ण गद्य साहित्याची चरित्र वाङ्मयाची आणि पूर्वपीठिका आपल्याला दिसते. जिथे आता बघा की रिद्धपूरला आपलं मराठी भाषा विद्यापीठ पण स्थापन झालेलं आहे, तर त्याचं स्मरण म्हणून ते स्थापन झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपली ज्ञानदेवांची वारकरी संप्रदायाची ज्ञानोबा तुकोबा एकोबा ही सगळी चोखोबा ही जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये जो जिवंतपण असतं. म्हणजे अभिजात्यतेचं एक महत्त्वाचं लक्षण आहे की जिवंत, म्हणजे जे साहित्य आणि जी भाषा आजच्याही काळामध्ये तितकीच प्रासंगिक आहे, तितकीच सार्थक आहे. म्हणजे आजही आपण ज्ञानदेवांच्या पसायदानाने आपल्या याचा शेवट करतो, किंवा ही जी काही सातत्यपूर्णता आहे त्याचा अर्थ अभिजात असा असतो. अभिजात्यतेचं आणखी एक लक्षण आहे की ते साहित्याच्या अंगाने जर आपण बघितलं तर ते साहित्य अभिजात असतं जे कालोत्तीर्ण असतं, जे कालातीत असतं, जे प्रदेशातीत असतं, जे वेगवेगळ्या काळांमध्ये ज्याची संवादक क्षमता आणि ज्याची आवाहन क्षमता. म्हणजे आजही बघा की ज्ञानेश्वरीची किंवा ज्ञानदेवांच्या वाङ्मयाची, तुकोबांच्या अभंगवाणीची किंवा महानुभाव वाङ्मयातल्या अनेक प्रकारच्या याची किंवा शाहिरी वाङ्मयाची किंवा केशवसुतांच्या काव्याची किंवा मर्ढेकरांच्या आणि अशा पूर्ण मराठी साहित्य परंपरेची जी आवाहन क्षमता किंवा संवादक क्षमता आहे ती आजच्या नव्या पिढीला, म्हणजे जी पिढी नवी पिढी जी आहे की ती बहुभाषिक आहे, ती इंग्रजीवर म्हणजे इंग्रजी वाङ्मयासुद्धा ती वाचते, म्हणजे ती समावेशक आहे, सर्वसमावेशक आहे. अशी जी आपली पिढी आहे तिच्यापर्यंत आपला जो वारसा आहे, आपल्या मराठी साहित्याचा वारसा आहे, तो पोचवणं हे सुद्धा आपलं काम आहे. आणि त्याच्यामुळे अभिजातता त्याही अंगाने येते की जे साहित्य कालही सार्थक होतं आणि ते आजही सार्थक आहे. त्याच्यातली म्हणजे मग त्याच्यामध्ये सगळं येतं. बघा की आपण जेव्हा साहित्याचा विचार करतो तेव्हा आपण भाषा, साहित्य आणि संस्कृती या तीनही तत्वांच्या त्रिवेणी संगमाचा विचार करतो. कारण की भाषेच्या माध्यमातून संस्कृती आपल्यापर्यंत वाहत येते. भाषेचं आपल्या माननीय पंतप्रधानांनी हा मुद्दा अतिशय प्रभावीपणाने मांडला आणि त्यांनी भारतीय भाषांच्या परिप्रेक्ष्यामध्ये मराठीचं वेगळेपणसुद्धा मांडलं. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की हे जे भाषेचं प्रवाहीपण असतं त्याच्यामध्ये जे अभिजात्यतेचं जे महत्त्वाचं लक्षण लपलेलं आहे. आणि आजच्या नव्या युगामध्ये सुद्धा हे जे मराठी भाषेचं मोठेपण आहे, मराठी भाषेचं वेगळेपण आहे, मराठी भाषेची अभिजात्यपण आहे, हे आपण नव्या पिढीच्या हाती देत असतो. अभिजातपणाचं आणखी एक लक्षात घ्या. असं लोकांना वाटतं की अभिजातपण म्हणजे काय आहे, की अभिजनांचं साहित्य म्हणजे अभिजात असतं का? असं नसतं. उच्चभ्रू लोकांचं साहित्य म्हणजे अभिजात असतं का? किंवा विशिष्ट प्रमाण भाषेतलं साहित्य म्हणजे अभिजात असतं का? असं नसतं. अभिजात म्हणजे समावेशक असतं. म्हणजे ज्याच्यामध्ये प्रमाण भाषेच्या साहित्यापासून शेवटी प्रमाण भाषेच्या साहित्यातलं जे सौंदर्य असतं ते बोलीभाषेने वृद्धिंगत होतं, किंवा अगदी ग्रामीण माणसाच्या जाणीवांपासून ते आदिवासी माणसांच्या जाणीवेपर्यंत, शहरी माणसांच्या जाणीवेपासून या सगळा हा जो पूर्ण व्यापक आपलं मराठी साहित्याचं विश्व आहे त्याच्यामध्ये विविध प्रवाह आहेत. त्याच्यामध्ये विविध आकृतिबंधांमध्ये लेखन करणारे लोक आजही आहेत. आजही नव्या पिढीचे कितीतरी चांगले कृष्णात खोतांसारखे आणि देशमुखांसारखे किंवा अनेक आपल्या अभिराम भडकमकरांसारखे नव्या पिढीमध्ये दर्जेदार सकस असं वाङ्मय निर्माण करणारे लेखक आहेत. आणि त्यांचं वैशिष्ट्य काय आहे की त्यांची दृष्टी व्यापक आहे, कोणत्याही भाषेचा दुस्वास नाही.
इंग्रजीवरही त्यांचं प्रभुत्व आहे. आपल्या भारतीय भाषांच्या एकूण जे पार्श्वभूमी आहे, आपलं पुष्कळदा काय होतं की आपण इंग्रजीकडे जातो, पण आपल्या विविध भारतीय भाषा आहेत, त्या भारतीय भाषांकडे आपलं लक्ष नसतं. तर असे अनेक प्रकल्प इथे साहित्य अकादमीचा समोरच बघा, साहित्य नॅशनल बुक ट्रस्टचा स्टॉल आहे, साहित्य अकादमीचा स्टॉल आहे. आपल्या लक्षात येतं की संपूर्ण भारतीय भाषांमध्ये एक जी भारतीयपणाची एकसूत्रता आहे मध्ये. आणि याला या बॅकग्राऊंडला बघा की मला आठवतं की नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पण आलं आहे, ज्याला आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतो. त्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भारतीय भाषांना आणि मातृभाषांना कसं स्थान देता येईल, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मातृभाषांमध्ये, आणि मातृभाषाच नव्हे तर आदिवासी भाषा आहेत, कोरकू भाषा आहेत, अशा भाषांमध्ये सुद्धा सगळं आपलं ज्ञान वाङ्मय जे आहे ते त्याच्यामध्ये कसं येईल. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, मराठीला अभिजात भाषेसोबत ज्ञानभाषा करण्याचं जे एक सूत्र आहे, आणि ते पण आजच्या काळामध्ये निर्माण होत आहे. आणि म्हणून आज आपल्याला संकुचितता सोडून या व्यापक पद्धतीने अभिजाततेच्या मुद्द्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे बघा, मला 3 गोष्टी दिसतात की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. महाराष्ट्रामध्ये रिद्धपूरला जिथे महानुभावांची काशी आपण म्हणतो, तिथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन झालं. आणि तिसऱ्या बाजूला नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषांना महत्त्व देण्याचं आपल्या राष्ट्रीय आणि शिक्षा नीतीचं जे धोरण आहे, असा तो त्रिवेणी संगम या पातळीवर झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर या देशाच्या राजधानीमध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे स्वतः साहित्यिक आहेत, ज्यांच्यामध्ये स्वतः साहित्यदृष्टी आहे, जे स्वतः कवी आहेत, जे स्वतः ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतात आहे, या पातळीवर म्हणजे भारतीय भाषा समितीचं पण नाव दिलेलं कार्यालय आहे, तिथे जाऊन आलो आहे, चमू शास्त्रीचे अध्यक्ष आहेत. तर या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की दिल्लीचं जे 98वं साहित्य संमेलन आहे ते अतिशय सार्थक ठरेल. आणि पुढे जे आपलं 100वं साहित्य संमेलन जेव्हा येईल, त्या संमेलनाची पूर्वपीठिका आणि त्या संमेलनामध्ये याच्यापेक्षाही व्यापक अर्थाने आपण समावेशक कसं करू हे संमेलन, अशा प्रकारचा विचार करण्याची प्रेरणा मला असं वाटतं की या संमेलनामध्ये सगळ्यांना प्राप्त होईल असं मला वाटतं. अतिशय समर्पक आणि खूप सोप्या शब्दामध्ये सामान्य लोकांसाठी तुम्ही अभिजाततेचा अर्थ आणि एकंदरीतच अभिजाततेची वैशिष्ट्य मराठी भाषेला कशी लागू होतात आणि त्याचे जे परिमाण तुम्ही सांगितलं की म्हणून ती भाषा अभिजात झालेली आहे. आपण आमच्याशी बातचीत केली या विषयावर आणि आमच्या दर्शकांना अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली, याबद्दल युसेन चॅनलच्या वतीने मी आपला मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. हे होते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, विचारवंत आणि लेखक डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे. अभिजातता आणि अभिजाततेचा दर्जा जो मराठी भाषेला मिळाला आहे त्याच्याबद्दलचं त्यांनी जे स्वतःचं प्रतिपादन केलं, स्वतःचं मत व्यक्त केलं, ते अतिशय माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असं होतं. त्याचा नक्कीच आपल्याला फायदा झाला असेल आणि त्याचा अर्थही आपल्याला आता अभिजाततेचा कळला असेल अशी आशा करतो.